खरं तर असं एकही व्यक्ती नाही की ज्याच्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडलेला नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा परिणाम पडला आणि कसं तुमचं आयुष्य बदललं? पहिलं तर माझ्या सगळ्या बहुजन समाजाला माझा क्रांतीचा मानाचा जय भीम, सप्रेम जय भीम. आणि आंबेडकर जयंती निमित्ताने मी सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि तुमच्या जी 24 तासचे मी आभार व्यक्त करते तुमच्या चॅनलचे, की मला तुम्ही संधी दिली बोलायची. की माझं म्हणणं असं आहे की मी बाबासाहेब होते म्हणून मी जिवंत राहिले. आणि आज मी एक कार्यावर गाणं म्हणून खाता खाता मला बाबासाहेबांची कृपा आशीर्वादानं कार्यक्रम लागत गेले. आणि आज माझ्या माग आज 50 लोक फोटो भरतात, की मला त्याच्यामध्ये स्वाभिमान आहे माझा, की खरोखर मी बाबासाहेबांचे मी आभार व्यक्त करते. आणखी काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्याप्रमाणेच इतरांच्या ह्याच्यावरही प्रभाव पडू शकतो? आणखी थोडंसं जरा जास्त सांगितलं. मी असं सांगेन की जे आमचे सगळे बहुजन समाज आहे, की जे बाबासाहेबांचे विचार आहे, छत्रपती शिवरायाचे विचार आहे, अण्णाभाऊ साठेचे विचार आहे, शाहू महाराजांचे विचार आहे, आणि वस्ताद लहुजीचे विचार आहे, महात्मा ज्योतिबा फुलेचे विचार आहे, त्या विचारावर सगळ्यांनी चालावा. सगळ्यांनी एका विचाराने राहा. महाराष्ट्र म्हणजे ही पवित्र भूमी आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एकाचं म्हणजे सगळं नाव खराब कधी झालं तर साऱ्या देशामध्ये नाव पांगतं. आणि माझ्या सगळ्या बंधवाला, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला तेच सांगेन की आपण बाबासाहेबांच्या तत्वावर चालावा, शिवरायाच्या तत्वावर चालावा, जे महामानव आहे त्यांच्या तत्वावर चालावा. मा सावित्री, मा रमाई, मा जिजाऊ, मा भीमाई, त्यांच्या जर कधी विचारावर आपण चाललो तर आपला महाराष्ट्र कुठंच मागे राहत नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्याकडून शुभेच्छा सगळ्या माझ्या. एक छोटंसं गाणं झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. गाणं माय बापाऊन भीमाचे उपकार लय हैर हो, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपू खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हैर. तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हैर. जय भीम, नमो बुद्धाय.